हाँ ऑडिबल है। हाँ ठीक आहे. खाली कर. हे झूम मीटिंगला कन्वर्ट वगैरे होतं ना? काय आयडिया पहिल्यांदा आहे का झालं. रेकॉर्डिंग हे आता कन्वर्जन कम्प्लीट झाल्यावर पुढे काय होणार? ते कन्वर्जन झालं की ते सेव्ह होणार आहे का फोल्डरमध्ये. काय तोपर्यंत फाईल आपण येणार का? हा काही नाही. अरे डायरेक्ट डिलीट झालं नाही हो. नाही डिलीट नाही, डिलीट नाही, वॉचिट कर फक्त. हां. वॉचिट, वॉचिट वर आहे का? अरे नाही, नाही मला नाही नाही. मला मला पण मायक्रोसॉफ्ट कडून आलेलं आहे. नाही नाही, मला पण मग गेली कुठे ती फाईल गॉटेट ते मध्ये? फाईल फाईल सेव्ह कुठे करायचं ते ऑप्शन विचारलं बघा. नाही नाही, ते नव्हतं आलं. ते हा, वेगळं तेच आलं आता होतं. तेच मला पण ते झालेलं थोडा वेळात येईल विंडो ओपन होईल. अरे नाही थांब, ते डिलीट झाली आहे फाईल. याच्यात ना अरे बघ ना, हे बघ, रिसायकल बिन मध्ये आहे ती. त्याच्यापेक्षा ती माझीवाली आपण पूर्वी करायचो ते वालाच फॉर्मॅट फॉलो केला असता तर बरं आलं असतं. ठीक आहे. हे करून घेऊ. मला मी तर तसं केलेलं माझ्या याच्यात तर आलेली फाईल. ठीक आहे, आता आलेली आहे फाईल. दुसरीकडे सेव्ह कर, दुसरीकडे पण save म्हणजे कळेल मला. किंवा आता एक हा, फोल्डर कर, फोल्डर कर. ठीक आहे, हे मी करतो नंतर. हा ते सध्या राहू दे ओपन. असं पुढचं सांगतो मी. पुढे येतो हा. टॉपिक हे झालं, हा हे झालं ना. हा टॉपिक विद्यासागर. तुझा आवाज नीट नाही येत काय कुठे? काय मी बरोबर आहे मला पण असा तुझ्याकडनं चक्कर खर असा आवाज येतोय तेव्हापासून काहीतरी म्हणजे. नाही नाही, आता बरोबर येतोय, मगाशी नव्हता बरोबर आहे. अच्छा ओके. ते आता काय ऑफिसमध्ये आहे म्हटल्यावर ते काय बॅकग्राऊंड नॉईजला काय करू नाही शकत. हा ओके. हा तर ही जी सीट आहे ना, हम्म, तर आपल्याकडे विद्यासागर म्हणून अजून एक, आता तू रायटर्सचे कंटेंट मेंटेन करणार म्हटल्यावर हळूहळू रायटर्सची पण इंट्रोडक्शन होत जाणार. ओके. विद्यासागर म्हणून एक एजेड, खूप ओल्ड, लाईक 65-70 इयर्स ओल्डची आपल्याकडे एक रायटर आहे. तर अच्छा. तिला आपण काय केलेलं आहे, ती डायरेक्ट कॅप्टन, जसे तू ब्लॉग्स टाकतो ना लिहून, हम्म, तसं ती पण सेम टाकते. म्हणजे तिचे ब्लॉग्स ओके. आपण, मी तुला असाइन करणार, तू पोस्ट करणार, असं करायची गरज नाही. ती तिचा हम्म, आपण युजर क्रिएट करून तिला ऍक्सेस दिलेला आहे. यश एलवादीचं पण तसंच आहे. यश एलवादी पण एक रायटर आहे आणि तो पण स्वतःचे टॉपिक स्वतः लिहून तो स्वतः पोस्ट करतो. आपल्याला फक्त ओके. त्यांना टॉपिक द्यायचे असतात. तसं विद्यासागरचं पण सेम आहे. ती कॅनडाला राहते, तिच्या मुलीकडे वगैरे राहते वाटतं कुठेतरी. हम्म, तर तिथून ती लिहिते. तिला फक्त आपल्याला टॉपिक द्यायचे असतात. तर तिला जेव्हा टॉपिक देणार ना, हम्म, तर हे तिला मी 5 जूनला असाइन केलेले टॉपिक आहे, ओके. मागच्या आठवड्यात. तर हम्म, समजा हे झाले तिचे लिहून, तर ती आपल्याला अपडेट करणार, सांगणार. पुढची समजा अजून एक बॅच आपल्याला टॉपिकची असाइन करायची, तर ती जेव्हा करणार आपण तेव्हा ह्या टॉपिक विद्यासागर शीटमध्ये ते अपडेट करायचे. कुठल्या हम्म, डेटला असाइन केलं त्याला प्रिंट करतो. तर इथे खाली टॉपिक असाइंड ऑन, डेट लिहायची. हा बस एवढंच हम्म, लिहायचं. काय रिमार्क्स असतील तर रिमार्क्स लिहायचे, इन केस जर नेसेसरी असेल तर. तिला ओके. पॉईंट्स रिमेंबर सांगितलेले आहेत, कारण ती ओके. थोडा वेगळा काहीतरी फॉर्मॅट फॉलो करायची पूर्वी, आणि खूप खूप भरभरून टॅक्स द्यायची, खूप कॅटेगरीज असाइन करायची, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत होता.
आणि ती काही टेबल्स इमेजेस ऍड करत नव्हती. त्यामुळे तिला पॉइंटर्स दिलेले आहेत की ह्या शीटचं काय घेणं देणं नाही. आपल्याला मला तुझं फक्त ह्या शीटची घेणं देणं आहे की टॉपिक तिला असाइन केलेले आहेत ते कुठल्या डेटला हा हा असाइन केलं बस तेवढंच शीट हम्म. अपडेट करायची विद्यासागरवाली. हे टॉपिक्स आपल्याला चेक करायला लागतील ना की नाही 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 आपण हे यश एलवाडीचं कसं आहे की तो स्वतः टॉपिक फाइंड करतो आणि आपल्याला सांगतो की मी अच्छा हे टॉपिक फाइंड केलेत तर अप्रूव्ह करा. पण ती ओके विद्यासागर काही टॉपिक फाइंड नाही करत. ती बोलो ना खूप हम्म एजेड आहे लाईक 65-70 हा हा इयर्सची आहे ती. तिला फक्त ओके आपण टॉपिक देतो. अप्रूव्ह हा झालेले टॉपिक हा आपण जे आपल्याकडे मेंटेन करतो ना इथे या लिस्टमध्ये टॉपिक मास्टर शीटमध्ये आणि कंटेंट सॉरी टॉपिक सॉर्ट लिस्टमध्ये हे ह्याच्यातले अप्रूव्ह टॉपिक जे कोणत्या रायटरला असाइन नसतील केले फक्त आपल्याकडे ऍज अ टॉपिक आहेत आणि कुठल्या रायटरला असाइन करायचे आहेत. जसे आपण नॉर्मली अदर हम्म रायटर्सना असाइन करतो तसंच तिला हम्म. पण करतो असाइन. त्यामुळे अप्रुव्हलचा वगैरे हा तिचा काही संबंध नाही. म्हणजे आपणच हिला फक्त आपण असाइन करायचे हा जसे तू टॉपिक्स वन फाइंड आउट करून. अच्छा. हा टॉपिक आपण जे आणि फाइंड केलेत किंवा हा आपल्याकडे दुसऱ्याकडे हा कोणाकडून आले ते असाइन करायला अवेलेबल आहेत. तसं बाकी रायटर्सचं पण सेम असणार असं. हम्म. ही फक्त आणि विद्यासागरची शीट दाखवली बाकी पण हा रायटर्सचे शीट्स आणि असणार. काय आणि ते एच एच एलविंदा असं काय तर बोललं मग ते स्वतःच टॉपिक्स फाइंड आउट करतात आणि पोस्ट करतात. हा यस सेलवादी त्याचं काय राईट. हा तर ते टॉपिक्स मग कुठे टाकले ते याच्यातच आहेत का मास्टर मध्ये. त्याची शीट सांगितली ना त्याची कुठली शीट होती ती यस सेलवादीची. हा कॅप्टन बी हे ही वाली कंटेंट वाईज मध्ये अच्छा कसं हा आहे कंटेंट वाईज मध्ये त्याचं A to Z सगळं आहे की ओके त्याचे व्हिडिओजचं पण आहे ब्लॉग्सचं पण आहे. हे ब्लॉग्सची पण आहे ही कंटेंट वोयाज कॅप्टन बीज आहे ना ह्याच्यामध्ये मिक्स आहे. आणि अजून एक शीट आहे त्याच्यात खाली बघ ब्लॉग्स कॅप्टन बी ब्लॉग्स मे जून म्हणून दिलेलं आहे. त्याने आता ते मे जून का नाव दिलं मला कळत नाही का आता समजा डिसेंबर महिना आला तर काय मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असं करणार आहे का तो. हम्म, ठीक आहे नावाचं नाव द्या पण हम्म, ही आहे ना ब्लॉग्स मे जून ह्याच्यामध्ये फक्त ब्लॉग्स आहेत त्याचे की मे मध्ये त्याने किती ब्लॉग्स पब्लिश केले ओके त्याचे लिंक्स म्हणजे त्याच्या फाईल्सच्या लिंक्स आहेत त्याचे पब्लिश लिंक्स नाही फाईल्सच्या आहेत. लिंक हां ओके पब्लिश नाही ते आपल्याला करायचं आहे की ते पब्लिश जे ब्लॉग्स आहेत त्या शीटचं मी सांगतो तुला ती शीट मी शेवटला ठेवली आहे कारण ती मेन शीट आहे कंटेंट मास्टर शीट म्हणून त्याचं लास्टला सांगेन तुला. तर हे त्याने पब्लिश केले ब्लॉग तिथे त्याचे ब्लॉगचे लिंक्स आहेत. वर्ड काउंट पण दिलेला आहे त्याने ते त्याच्या अंडर जे रायटर्स आहेत त्याची ही शीट आपण नाही मेंटेन करायची ही तो मेंटेन करतो. ती जस्ट आपल्याला ओके मॉनिटरिंगसाठी बघायला आहे. जून मध्ये त्याने एवढे टॉपिक फाइंड केलेले आहेत. हे अजून त्याच्या रायटर्सना अलोकेट करायचे आहेत टॉपिक ती त्याची शीट आहे ही. त्याचं आपल्याला अच्छा काय करायचं नाहीये. हे जे तुला मी असंच एक आयडिया देऊन ठेवलेली. सागरचं कसं आहे की तिथे टॉपिक आपण असाइन करणार मग ते तिच्या शीट मध्ये पण हा आपण अपडेट करणार. आता ही टॉपिक विद्यासागर शीट आहे ना तशी बाकी रायटर्सची हम्म, पण शीट बनणार तू पण बनवू शकतो किंवा मी बनवून जाईल जे पण आहे. तर हा तर हे झाले असे इंडिव्हिज्युअल टॉपिक्स असाइन केल्याचे असाइनमेंट शीट आहे. हम्म. नाव चेंज करतो. मध्ये कसं कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे कळेल की टॉपिक असाइन असं आहे केलेली शीट आहे रायटर्सना तर टॉपिक असाइनमेंट कुठल्या रायटरला तर ह्या रायटरला असे बाकी रायटर्सचे पण बनणार शीट. कारण कसं होतंय आता तुला दाखवतो कसं काय करतोय आपण. आता हे चेतन कसं चेतन सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार नाही करत बसत त्याला वेळ पण नाही. हा तो काय करतो ते गेलं यार ते की कुठल्या तरी रायटरला त्याने असे डायरेक्ट ब्लॉगवर लिहून पाठवले टॉपिक
सॉरी ते मेलवर लिहून पाठवतात की ते हे हा आहे. ठीक आहे, मिळत नाही मला आता, पण आता इथे टॉपिक आहे. रायटरचा मेल वर त्याला टॉपिक पाठवले आणि बस इथेच लिस्ट मेंटेन केली. आता समजा 1 महिन्यानी मला जर बघायचं आहे की कुठल्या रायटरला मी कुठल्या टॉपिक असाइन केलेले, तर काही हम्म. मेलमध्ये शोधत बसणार इथे की बाबा, नाही. तर ते अवघड होणार ना. हो. त्यापेक्षा म्हणजे कारण मेल बघ ना केवढे असतात, असे हा. भरून भरून मेल आहेत आपल्याकडे आता इथे. आता जरा 1 महिन्या आधीचा मला मेल शोधायचा आहे तर केवढं अवघड जाणार ते. आणि असं म्हणजे कन्फ्युजन होतं. आणि असं झालेलं आहे आधी हा. डिसेंबर जानेवारीच्या टायमाला. त्याच्यानंतरच हे मी डिसाईड केलेलं आहे की असे प्रत्येक रायटरचे टॉपिक ही शीट मेंटेन करायची. आता ही अच्छा. किती शीट झाली विद्यासागरची, हा. ते व्हिडिओ पब्लिश लिंकच्या जरा नंतर सांगतो, लिंक तुटेल आपली. तर ही जी कंटेंट हम्म. मास्टर शीट आहे ना, ही आपली एकदम मेन मास्टर शीट आहे. ओके. त्याच्यामध्ये पूर्ण कंटेंट आपण लिहिलेलं आहे. कंटेंट सगळं इकडे असणार आहे. आता हे टॉपिक दिलेला आपण असाइन केलेला ऑथरला. टॉपिक आला समज हा वाला अंडरस्टँडिंग द डिफरन्स कीर्तिकाला दिलेला, तिच्याकडून आला टॉपिक. तर मग ती फाईलची लिंक आहे गुगल डॉक, हा. ती तिथे टाकायची हा. त्या लिंकवाल्या याच्यामध्ये. नंतर ऑथरमध्ये कुठल्या ऑथरकडून आलंय ते नाव लिहायचं, हा. सिलेक्ट करायचं, रिसिव्ह डेट कुठल्या डेटला रिसिव्ह डेटा, ओल्ड टायटल असेल तर ओल्ड टायटल, लँग्वेज त्यामध्ये लँग्वेज. इथे मी ड्रॉपडाऊन नाही ठेवलंय. हा. फाईल टाईप गुगल डॉक, किंवा कधी कधी काय काय रायटर वर्ड फाईल्स पाठवतात मेलमध्ये. हा. इव्हा तसं करते, तू बघितलं पण असते. हे सगळे वर्ड फाईल असतात तेव्हा. हाऊ टू प्रिपेअर फॉर हो. जीएसटी. आता हो. आता ही वर्ड फाईल. ही ऑफलाईन वर्ड फाईल आहे. ही कशी गुगलचे कसे लिंक्स आहेत ना, ऑनलाईन आहेत ना, हा. हे ड्राईव्हवर आहेत किंवा हम्म. गुगल, तर तसं नाही येत आहे तिथं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, मग ही वर्ड फाईल डाउनलोड करायची, जिथे पण डाउनलोड केली असेल त्याच्यानंतर आपण, आता तुला म्हणून मी गुगलचं सेपरेट बनवून दिलं आहे अकाउंट. त्याला ओके. काय करायचं, हम्म. ड्राईव्हवर जायचं. ओके. अच्छा, ड्राईव्ह मध्ये सेव्ह करायची. हा, कारण ती ऑफलाईन वर्ड फाईल आहे ना. हा. ओके. म्हणजे असं एक फोल्डर बनवायचं की हम्म. कंटेंट फ्रॉम रायटर्स असं. हम्म. त्याच्यामध्ये जायचं, टेस्ट करायची हम्म. की म्हणजे इथे असं करून फाईल अपलोड किंवा फोल्डर अपलोड ऑप्शन हम्म. असतो इथे. तर क्लिक करून त्या फोल्डरमध्ये अपलोड करायची आणि मग त्याला राईट क्लिक करायचं. ते मी जे असं दाखवतोय आता, शेअरचा हम्म. ऑप्शन असतो, कॉपी लिंक करायची आणि हम्म. मग ती लिंक, त्या फाईल हा ती लिंक कम्प्लीट. पोस्ट करायची इथे लिंकच्या ह्याच्या मंगळ ह्याच्यामध्ये. तर असं आहे. तर आता इथे काय, ही कंटेंटची सबशीट आहे. हम्म. तर रायटर मध्ये आता इथे विद्यासागरचं पण टाकतो, पण इथे सगळे रायटर्सचे हे त्यांना टॉपिक जे असाइन करणार ना आपण, हम्म. ते सॉरी टॉपिक असाइनमेंटची ही शीट आहे, ती विद्यासागरची मगाशी दाखवली ना शीट, हा. ही वाली. हो. येस सर. त्या टॉपिक असेल. हा. ह्याची लिंक हम्म. कॉपी केली आणि ही कंटेंट मास्टर शीट मध्ये टॉपिक असाइनमेंटची सबशीट आहे त्याच्यामध्ये. हा. त्याच्यामुळे आता आपल्याला लगेच इथे असं, आता समज टॉपिक आले, इथे आपण एकाच शीटवर म्हणजे सगळं एकाच शीटवर आपण सगळं मॅनेज करू शकतो. कोणत्या हा. रायटरना, आता हे रायटर्सने ही आधीची चैतन्य वगैरे क्रिएट केलेली आहे. हम्म. त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये हेच होते, त्यांना टॉपिक असाइन केलेला आहे. हे पण वापरू शकतो तू, म्हणजे तुझ्यावर आहे. ओके. तिथे असं हॉरिझॉन्टल लाईन इन्सर्ट करायची
डेट लिहायची, टॉपिक लिहायचा, आणि त्याचे जर पॉइंटर्स द्यायचे असतील तर द्यायचे, अदरवाईज असे नुसते टॉपिक. ते म्हणजे तुझ्यावर आहे की तुला हे वापरायचं आहे का हे वापरायचं आहे. म्हणजे तू तुझा लुकआउट येतो. स्टार्टिंगला काय डाऊट आला तर विचार, मी सांगेन. तो काही इश्यू हो नाही, हो. पण हळूहळू एक आठवडा 2 आठवड्यामध्ये होऊन जाईल सवय. कळून जाईल की ओके. काय करायचंय, काय काय मेंटेन हा करायचं. हा. ओके. तर हे असं आहे. हम्म. सध्या तरी एवढंच सांगतोय, अजून काय असेल तर हळूहळू सांगेन नंतर. हा, व्हिडिओ पब्लिश लिंकचा, व्हिडिओ पब्लिश करून झाल्यावर ती अशी एक शीट आहे. तुला पण एक शीट बनवून दिलेली वाटतं मी, सेपरेट. मग हो फक्त तू पब्लिश केले. केलेलं आहे का? हे ह्या इथेच करत होता तू, इथे नव्हता करत ना तू? ते माझी, नाही नाही हे नाही. हे ना. ती हा नसणार व्हिडिओ करत. पब्लिश लिंक केली. आता इथेच नाही करतोय का नाही तू? एक अशी, नाही नाही इथे नाही टाकत, माझी मला वेगळी सेपरेट दिलेली. हा, सेपरेट. आता तर याच्यात बस सेपरेट, टाकायची. तुला ती हा सेपरेट जर मेंटेन करायची असेल तर कर, तुझ्यावर आहे. की तुझ्याकडे एक रेकॉर्ड राहिला की तू स्वतः कुठले कुठले पब्लिश केले. पण हा. ही कंपल्सरीली ही वाली तर मेंटेन करायचीच आहे, कारण हिचे आपलं सगळं आहे. तर इथे इथलं बायफर्केशन सांगतो तुला मी. सिरियल नंबर, टायटल, व्हिडिओचं टायटल, त्याची युट्यूब व्हिडिओची लिंक, व्हिडिओचं स्टेटस, की ते अनलिस्टेड ठेवलं आहे, शेड्यूल्ड केलं आहे की पब्लिश्ड आहे. डेट ॲड आहे, म्हणजे कुठल्या डेटला पब्लिश केला किंवा शेड्यूल केला. सॉरी, कुठल्या डेटला इथे पब्लिश केला हे शेड्यूल केलं असेल तर. ॲक्च्युली ह्याचं नाही, गरज नाही वापरायची कधी शेड्यूल केलाय. कुठल्या डेटला पब्लिश होणार आहे त्याचं फक्त इथे डेट टाकायची जर शेड्यूल केला असेल तर. आणि जर डायरेक्ट पब्लिश करतोय तर डायरेक्ट पब्लिश करून तिथे डायरेक्ट डेट ॲडेडवर टाकायचा. नंतर रिमार्क हे. हां, ह्याचं सांगतो कसं आहे. पहिला हे सांगतो. तर ही व्हिडिओमध्ये जे फुल लेंथ, म्हणजे ओव्हर अ मिनिट लॉंग, 1 मिनिटापेक्षा मोठे, 2 मिनिटाचे, 5 मिनिटाचे, 10-15 मिनिटाचे जे व्हिडिओ आहेत ते हा. यूट्यूब व्हिडिओ ह्या सबशीटमध्ये जाणार. व्हिडिओ पब्लिश लिंकचं सांगतं. हम्म. नंतर ओके. जे शॉर्ट्स, म्हणजे जे 30 सेकंड, असं 40 सेकंड, 50 सेकंडवाले जे शॉर्ट्स असतात, 59 सेकंड पर्यंत हम्म. युट्यूबवर शॉर्ट्स असतात. 59 सेकंडच्या वर गेला की तो नॉर्मल युट्यूब व्हिडिओ म्हणून कन्सिडर केला जातो. हे तर तुला आधीच माहितीच असेल, हो तू हो. पब्लिश पोस्ट माहिती. केलेले आहेत. तर शॉर्ट्सचे हम्म. लिंक, जर तू शॉर्ट्स असेल तर ह्या शॉर्ट्स लिंक्समध्ये येणार. आता आपण काय करायचो, ही तर सध्या काय करायचं नाहीये तुला, कारण हे आता एजन्सीकडे हँडओव्हर केलेलं आहे. जेव्हा मी करायचो तेव्हा मी ही शीट मेंटेन करायचो. आता हे एजन्सीच करते हम्म. मोस्टली. तुला मोस्टली ह्या शीटवर काम करायचं आहे, कारण आपल्याकडून आपण हे सगळे ट्युटोरियल व्हिडिओज वगैरे आपल्या एंडने टाकतो काही काही वेळा. आता पण एक टाकायचं आहे, ते पण सांगेन तुला मी. हम्म. तर हे तोपर्यंत करायचं, हे आता आपल्याकडे नाही आहे. पण जस्ट एक सांगून ठेवतोय की युट्यूबच्या व्हिडिओची लिंक इथे यायची, इंस्टाग्रामच्या व्हिडिओची लिंक इथे यायची, फेसबुकच्या व्हिडिओची लिंक इथे यायची. ओके. मग त्याच्या पुढे यायचं की युट्यूबवर कधी पब्लिश केला, इंस्टाग्रामवर कधी पब्लिश केला, कधी पब्लिश केला. हे ट्रॅकर लिंक होतं की तिची व्हिडिओची जी फाईल यायची ना आपल्याकडे हा. हो. यशच्या व्हिडिओ क्रिएटर्सकडून रॉ हम्म. फाईल जी आपण अपलोड करायचो, त्या हो. फाईलची पण लिंक इथे यायची. ओके. आता काय याची गरज नाही, म्हणजे सांगून हम्म. ठेवलं, आपलं मेन इकडेच काम असणार. हम्म. ते कॉलमची काही गरजच नाही. जस्ट आता पण आपल्याला एक व्हिडिओ टाकायचा, कोणता माहिती तुला आत्ताच सांगून ठेवतो. हम्म. थोडे लॉग इन अजून आहे काय, लॉग इन आहे का तुझं युट्यूबचा, की लॉग आउट झालाय? लॉग इन तो याचाच देईल ना, YouTube साठी तो आहे माझ्याकडे. हा, आहे ना. हा, ठीक आहे. मग तो हो. परत लॉग इन करून काही एक व्हिडिओ पोस्ट करायचा आहे, बारकोड ट्युटोरियल म्हणून आहे, लिंक पण पाठवतो मी. आधीच व्हिडिओ अपलोड करायचा आहे.
नॉर्मल ती आधी जी सांगितलेली प्रोसिजर ती फॉलो करायची. आपण आहे हम्म, जे हातात थर्मल प्रिंटरचा मी ऍड केलेला आहे. हम्म, अनलिस्टेड ठेवलाय तो, त्याच्यामुळे लॉग इन करून बघायला लागेल. तो जस्ट बघ, त्याचं मी कसं डिस्क्रिप्शन टायटल लिहिलेलं आहे. एक्झॅक्टली तसं हम्म, करायची गरज नाही, पण जस्ट एक हम्म. अंदाज यावा म्हणून बघ. आणि तसंच हा. सिमिलर वेमध्ये थोडं ते व्हिडिओ डिस्क्रिप्शन वगैरे बनवून ओके. पोस्ट कर आणि अनलिस्टेड ठेव. आणि अनलिस्टेड ओके. केल्यावर पोस्टिंग झाल्यावर लिंक शेअर कर माझ्यावर. इथे पण ऍड कर आणि मला पण अपडेट कर की लिंक शेअर करून की असं असं टाकलेलं आहे म्हणून. अनलिस्टेडच ठेवू ना? हा, अनलिस्टेड ठेवायचं. तर हे आहे आता टोटल ते आपल्या त्या कंटेंट ग्रुपसाठी मॅनेजमेंट. अनलिस्टेड म्हणजे आपल्या ग्रुपसाठीच आहे का काही? हा, अनलिस्टेड म्हणजे अजून आपल्याला पब्लिकला नाही दाखवायचं आहे ते. ओके. फक्त आपण जे लॉग इन करणार ना, किंवा ज्यांच्याबरोबर आपण लिंक शेअर हा. करणार, फक्त ते लोकच बघू हा, शकणार. त्यांनाच. हो. ओके. ठीक आहे. ठीक आहे, हे दोन मी डाउनलोड करून रेकॉर्डिंग शेअर करतो. हा, हा. बरं. हळूहळू चालू कर, म्हणजे एकदम तर नाही बोलणार तुला मी की सगळंच मॅनेज करायला चालू कर. एक दोन हा. हफ्त्यामध्ये हळूहळू थोडं थोडं हम्म. असं चालू करू आपण. ठीक आहे. हो. आत्ता आत्ता जे मला कीर्तनने एक एक मेल का 2 मेल काहीतरी केलेली, तेव्हा टॉपिक्स मेंटेन कर. ते मी काय केलं नाही, कारण मला पण हा, ते मी तुमच्या केलेलं ह्याच्यात आहे. कारण केलंय ना. चेतनला वाटलं नसणार, कारण तो गावी आहे ना, आमच्या एवढं जरा कम्युनिकेशन झालं नाही. ओके. त्याला वाटलं की मी सगळं हँडओव्हर दिलेलं आहे, म्हणून तो डायरेक्ट तुला सांगायला लागला. त्याला माहिती हा. नव्हतं वाटतं की मी अजून हँडओव्हर दिला नाही. तर मी ते मेंटेन केलेले आहेत, मी ते काय करायची गरज नाही. तिथून पुढे मी ओके. सांगेन म्हणजे आता हा. हा. कधीपासून करायचं आहे ते. ओके. हा, हा. हा, ठीक आहे. चालेल. ओके. हे बंद कसं करायचं? हा. हा. बाय. स्टॉप रेकॉर्डिंगचा ऑप्शन कुठे आहे? आहे. हा.